हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी आजची तारीख आहे 29 आणि आजचा दिवस आहे वेनसडे. सो 29 ऑफ मे 2024 हा सेलिब्रेट करण्यात येतो इंटरनॅशनल एव्हरेस्ट डे म्हणून. ओके, सो आज आपण घेऊया 28 आणि 29 मेच्या काही न्यूज. आणि आज 29 मे आहे, तर आज असतो इंटरनॅशनल एव्हरेस्ट डे. ओके, सो फर्स्ट न्यूज आहे आपली. सो फर्स्ट न्यूज आहे क्रिकेटची. ओके, IPL. सो KKR म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स यांनी ट्रॉफी जिंकली आहे IPL ची. या वर्षीच्या 2024 जे IPL झालं त्याची ट्रॉफी जिंकलेली आहे आणि थर्ड टाइम जिंकलेली आहे. ही त्यांची थर्ड ट्रॉफी आहे. ओके, पहिले पण त्यांनी जिंकलेले आहे 2 ट्रॉफी आणि ही त्यांची थर्ड ट्रॉफी आहे. सो सनरायझर्स हैदराबाद यांना काय केलेलं आहे, त्यांनी बीट केलेलं आहे विथ किती 8 विकेट्सनी. 8 विकेट्सनी त्यांना बीट करून ते जिंकलेले आहे आणि हा 1 साइडेड फिनाले होता. ओके, सो त्यांचे जे रन होते ते 113 रन्स होते विथ ऑल आउट. ओके, आणि कोलकाता नाईट रायडर्सनी 114 रन्स केलेले आहे विथ 2 विकेट्स. सो कोलकाता नाईट रायडर्स ही जिंकलेली आहे या वर्षीची IPL. So KKR chased down the target 114 आणि त्यांचे 57 बॉल्स जे आहे त्यांचे रिमेनिंग होते तरी पण ते जिंकलेले आहे. म्हणजे 57 बॉल रिमेनिंग होते, त्यांनी कमीत कमी बॉल्स मध्ये 114 रन्स काढलेले आहे. सो आता KKR मधले जे व्यंकटेश अय्यर आहे, हे काय आहे टॉप. व्यंकटेश अय्यर हे टॉप स्कोरर आहे. त्यांचा स्कोर होता 52 रन्स. ओके, फॉलोड बाय त्यांच्यानंतर कोणी त्यांच्यापेक्षा थोडे कमी केलेले आहे, तर फॉलोड बाय रहमानुल्लाह गुरबाज यांनी स्कोर केलेला आहे 39 रन. ओके, व्यंकटेश अय्यर यांनी 52 रन्स काढलेले आहे आणि रहमानुल्लाह गुरबाज यांनी 39 रन काढलेले आहे. तो आता SRH बद्दल बघूया. सनरायझर्स हैदराबाद, तर जे त्यांचे स्कीपर आहे पॅट क्युमिन्स वॉज द हायेस्ट स्कोरर. ते हायेस्ट स्कोर ते जे सनरायझर्स हैदराबाद मधले स्कीपर जे आहे, स्कीपर पॅट, हे यांचा हायेस्ट स्कोर किती होता 24 रन्स हा त्यांचा हायेस्ट स्कोर होता. आणि जे KKR मधले अँड्रे रसेल आहे त्यांनी 3 विकेट्स घेतलेल्या होत्या. KKR कोलकाता नाईट रायडर्स मधले अँड्रे रसेल यांनी 3 विकेट्स घेतलेल्या होत्या. नंतर मिचेल स्टार्क यांना डिक्लेअर करण्यात आलेला आहे प्लेअर ऑफ द मॅच. कोणाला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे, मिचेल स्टार्क यांना. सो ही न्यूज होती की या वर्षीचा IPL 2024 हे KKR कोलकाता नाईट रायडर्स या टीमनी ट्रॉफी जिंकलेली आहे आणि ही त्यांची थर्ड ट्रॉफी आहे. थर्ड ट्रॉफी ते जिंकलेले आहे विथ 8 विकेट्स जिंकलेले आहे आणि त्यांनी बीट केलेला आहे सनरायझर्स हैदराबाद यांना. सो नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे दीपा कर्माकर यांची. सो दीपा कर्माकरनी काय केलेलं आहे, हिस्ट्री क्रिएट केलेली आहे आणि त्यांचा इंडियाचा फर्स्ट एव्हर गोल्ड मेडल आणलेला आहे त्यांनी. आणि फर्स्ट एव्हर गोल्ड मेडल इंडियाचा कोणत्या कॅटेगरी मधला आहे तो, एशिया चॅम्पियनशिप इन ताशकेंट उझबेकिस्तान मध्ये. तर जे उझबेकिस्तानच्या ताशकेंट मध्ये जे एशियन चॅम्पियनशिप जे चालू आहे त्यामध्ये इंडियासाठी दीपा कर्माकरनी काय केलेलं आहे, फर्स्ट एव्हर गोल्ड मेडल त्यांनी हिस्ट्री क्रिएट केली आहे. फर्स्ट एव्हर गोल्ड मेडल त्यांनी जिम्नॅस्टिक्स मध्ये जिंकलेला आहे, पटकावलेला आहे. ओके, त्या 30 इयर्स ओल्ड आहे. 30 इयर्स ओल्ड ऑलिम्पियन रेजिस्टर अँड ऍव्हरेज स्कोर. तर त्यांचा ऍव्हरेज स्कोर किती होता 13.566 त्यांचा ऍव्हरेज स्कोर होता इन वुमेन्स वर्ल्ड फिनाले मध्ये. ओके, आणि हा फर्स्ट टाइम आहे इंडिया जिम्नॅस्टचा. दिस इज फर्स्ट टाइम दॅट अन इंडियन जिम्नॅस्ट हॅज वोन अ गोल्ड मेडल. तर जे इंडियन जिम्नॅस्ट आहे त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे. तर हा इंडियासाठीचा फर्स्ट गोल्ड मेडल आहे जो जिंकलेला आहे जिम्नॅस्टिक्स मध्ये. सो ऍट द एशियन चॅम्पियनशिप दीपा ऑलरेडी आउटस्टँडिंग लिस्ट फॉर इंडियन जिम्नॅस्टिक एनहान्स्ड बाय द वर्ल्ड टूर. ओके, शी इज द फर्स्ट फिमेल जिम्नॅस्ट आहे फ्रॉम इंडिया टू कम्पीट इन द ऑलिम्पिक्स.
आणि ऑलिम्पिक्स मध्ये पण कम्प्लीट केले आहे त्यांनी ऍट रिओ 2016 मध्ये. ओके, सो she put on the best performance of any gymnast competing in the summer games, placing fourth in the women's world. तर वुमन्स वर्ल्ड मध्ये काय आहे त्या फोर्थ आलेल्या आहे आणि त्यांनी जे पण जिमनास्ट आहे त्यांच्याशी कम्पीट करून त्या फोर्थ प्लेसवर आलेल्या आहे वुमेन्स वर्ल्ड मध्ये. शी ऑल्सो बिकेम काय आहे फर्स्ट इंडियन आहे एव्हर टू विन अ गोल्ड मेडल ऍट इंटरनॅशनल जिमनॅस्टिक कॉम्पिटिशन. तर when she won the women's world gold medal at 2018 FIG वर्ल्ड कप जे की झालेलं होतं टर्की मेर्सिन मध्ये. तर तिथे पण त्यांनी काय वुमेन्स वर्ल्ड मध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं होतं जे टर्की मेर्सिन मध्ये झालं होतं 2018 फिग वर्ल्ड कप. ओके, आणि काय आहे त्या ऑल्सो बिकेम द फर्स्ट इंडियन आहे एव्हर विन अ गोल्ड मेडल. आणि कुठे त्यांनी आणखी गोल्ड मेडल जिंकलं फर्स्ट इंडियन आहे त्यांनी जिंकलेलं होतं इंटरनॅशनल जिमनॅस्टिक कॉम्पिटिशन मध्ये. ओके, सो दीपा करमारकर आहे त्यांनी क्लिंच केलेलं आहे गोल्ड मेडल जिंकलेलं आहे कशामध्ये एशियन चॅम्पियनशिप जे झालेलं उझबेकिस्तानच्या ताशकेंट मध्ये. ओके, आणि ही इंडियासाठी फर्स्ट एव्हर गोल्ड मेडल आहे जिमनॅस्टिक मध्ये मिळालेलं. सो नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे अपॉइंटमेंटची. तो कोणाची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे तर द अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट यांनी अप्रूव्ह केलेली आहे अपॉइंटमेंट. कोणाची अप्रूव्ह केलेली आहे एक्सटेन्शन. ओके, एक्सटेन्शन इज सर्व्हिस ऑफ चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मनोज पांडे. तर त्यांची जी सर्व्हिसचा टेन्युअर होता तो टेन्युअर त्यांचा संपलेला होता, त्यांचा पिरियड संपलेला होता त्यांच्या सर्व्हिसचा. पण त्यांना काय करण्यात आलेलं आहे एक्सटेंड करण्यात आलेलं आहे. त्यांचं जे सर्व्हिस आहे त्यांचा त्याला एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे 1 महिन्याचं. ओके, आणखी 1 महिना ते त्या पोस्टवर वर्क करतील. सो 1 महिन्यासाठी त्यांचा जो टेन्युअर आहे मनोज पांडे यांचा एक्सटेंड करण्यात आलेला आहे. आणि कधीपर्यंत करण्यात आलेला आहे 30 जून. सो 30 जून पर्यंत आणखी ते त्यांच्या पोझिशनवर वर्क करेल चीफ ऑफ द आर्मी स्टाफ जनरल मनोज पांडे. ओके, आणि अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेटनी अप्रुव्हल दिलेला आहे याला. सो हे जे एक्सटेन्शन आहे वॉज गिवन बियॉन्ड हिज नॉर्मल एज ऑफ सुपर एन्युएशन ऑफ 31st ऑफ मे. तर 31st ऑफ मे जे आहे तेव्हा ते रिटायरमेंट होणार होते. त्यांचं जे नॉर्मल एज जे रिटायरमेंट होत असते ते होणार होतं, पण त्यांना काय दिलेलं आहे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे 30 जून पर्यंत. सो ही वॉज अपॉइंटेड ॲज आर्मी चीफ ऑन 30th ऑफ एप्रिल 2022. तर 30 एप्रिल 2022 ला त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं होतं ऍज अ आर्मी चीफ म्हणून. ओके, आणि डिसेंबर 1982 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर द बॉम्बे सॅपर्स मध्ये काय करण्यात आलं त्यांना नियुक्त करण्यात आलेलं होतं. He held the appointments of vice chief of the army staff before taking over as the chief of the army staff. तर चीफ ऑफ द आर्मी स्टाफ टेक ओव्हर करण्याच्या आधी ते त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं होतं, त्यांना नियुक्त करण्यात आलेलं होतं ऍज अ वाईस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ म्हणून. ओके, सो हे जे पोझिशन्स असतात ऍज पर नॉर्म, जे नॉर्म्स असतात ऍज पर नॉर्म, तर त्यानुसार या ज्या पोस्टवर आहे या पोस्टवर कोणाला अपॉइंट करण्यात येत असते जे मोस्ट सिनियर आर्मी कमांडर और द आर्मी वाईस चीफ यांना त्या पोस्टवर काय करण्यात येत असते अपॉइंटमेंट देण्यात येत असते. ओके, सो करंटली वाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि साऊथर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल AK सिंग हे काय आहे मोस्ट सिनियर ऑफिसर आहे आर्मी मधले सध्या तरी करंटली. ओके, सो COAS रिटायर्सचं जे नॉर्मली जे नॉर्म असतो त्यानुसार कोणाला अपॉइंट करण्यात येते ऍज अ आर्मी चीफ म्हणून मोस्ट सिनियर आर्मी कमांडरला किंवा आर्मी वाईस चीफला. सो ही न्यूज आपली होती की द अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट यांनी अपॉइंट केलेलं आहे आणि एक्सटेन्शन दिलेलं आहे त्यांच्या सर्व्हिसला. मनोज पांडे यांना 30 जून पर्यंत एक्सटेन्शन दिलेलं आहे की ते त्यांचा टेन्युअर आणखी 1 महिना तिथे वर्क करतील म्हणून. ओके,
सो नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे लिथुनियाचे जे प्रेसिडेंट आहे गीतानास नौसेडा. ओके, गीतानास नौसेडा यांनी काय सिक्युअर केलेला आहे सेकंड 5 इयर टर्म. कशा करता? लिथुनियाच्या प्रेसिडेंट करता. म्हणजे ते दुसऱ्यांदा काय झालेले आहे लिथुनियाचे प्रेसिडेंट झालेले आहे. ओके, आणि किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी, नेक्स्ट 5 इयरसाठी. तो आणि कोणाला त्यांनी हरवलेलं आहे, कोणाला बीट केलेलं आहे त्यांनी? जे इलेक्शन झालेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी प्राईम मिनिस्टर इंग्रिदा सिमोनाइट यांना बीट केलेला आहे. त्यांची विक्ट्री त्यांनी त्यांच्यावर त्यांनी विक्ट्री घेतलेली आहे. ओके, त्या इलेक्शन मध्ये. आता इलेक्शन जे झालेलं होतं तर ते प्रिलिमिनरी फिगर्स किती होते? तर लिथुनियाचे सेंट्रल इलेक्ट्रोल कमिशन नुसार तर किती नौसेडाला किती पर्सेंट वोट मिळालेले होते? तर नौसेडा जे आहे त्यांनी 74.5% वोट्सनी ते जिंकलेले आहेत. आणि जे सिमोनाइट होते त्यांना 24.1% हे वोट प्राप्त झालेले होते. ओके, सो आता नौसेडा हे कोण होते आधी? तर ते होते फॉर्मर बँकर होते आणि 2019 मध्ये त्यांचे सक्सेसफुल प्रेसिडेन्शियल त्यांनी जे रन केलेलं होतं सक्सेसफुल प्रेसिडेन्शियल रन केलं आणि त्यांनी पॉलिटिक्स मध्ये एंटर केलेलं होतं 2019 मध्ये. सो ते फॉर्मर बँकर सुद्धा होते. ओके, ते आणि सिमोनाइट यांनी फर्स्ट राऊंड तर जिंकलेला होता पण फेल झाले. कशामध्ये? 50% ऑफ द वोट्स नीडेड टू विन द प्रेसिडेन्सी आउटराइट. तर जे आधी जे इलेक्शन झालेलं होतं त्यामध्ये दोघं पण फर्स्ट राऊंड जिंकलेले होते. पण जे हे आहे कोण? गीतानास नौसेडा यांनी काय 50% ऑफ वोट्स त्यांना पाहिजे होते जिंकण्याकरता, पण ते त्यांना मिळालेले नव्हते. त्याच्यामध्ये फेल झालेले होते आधीच्या इलेक्शन मध्ये. सो आणि आता यांना 74.5% वोट्स मिळवत ते काय झालेले आता लिथुनियाचे प्रेसिडेंट म्हणून ते इलेक्ट झालेले आहे. ओके, सो नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे कान्स फिल्म फेस्टिवल बद्दल. तर कान्स फिल्म फेस्टिवलचे आपण बघितलेले आहे की टॉप जो कान्स फिल्म फेस्टिवलचा जो टॉप अवॉर्ड असतो तो कोणता असतो? पाम डिओर. आणि सेकंड जो असतो तो असतो ग्रँड प्रिक्स. तर बघूया आता कोणाला मिळालेला आहे इंडियामध्ये, कोणाला मिळालेला आहे? जे इंडियन फिल्म मेकर आहे पायल कपाडिया यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे, हिस्ट्री बनवलेली आहे आणि कंट्रीचं फर्स्ट ग्रँड प्रिक्स अवॉर्ड त्यांनी जिंकलेला आहे. कशामध्ये? मल्याळम हिंदी लँग्वेज फिल्म मध्ये. मल्याळम हिंदी लँग्वेज या फिल्म साठी त्यांनी ग्रँड प्रिक्स अवॉर्ड जो काय आहे कान्स फिल्म फेस्टिवलचा सेकंड हायेस्ट अवॉर्ड आहे तो जिंकलेला आहे पायल कपाडियानी आणि हिस्ट्री त्यांनी क्रिएट केलेली आहे. सो ती फिल्म कोणती होती? ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ही होती एक मल्याळम हिंदी फिल्म. त्यासाठी त्यांना तो ग्रँड प्रिक्स अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे. कुठे? 77 कान्स फिल्म फेस्टिवल इथे. ओके, सो कान्स ग्रँड प्रिक्स हा काय आहे? सेकंड हायेस्ट अवॉर्ड आहे त्याचा. आणि फर्स्ट कोणता आहे? पाम डिओर. ते मी तुम्हाला आधीच्या सेशन मध्ये सांगितलं आहे की पाम डिओर आणि ग्रँड प्रिक्स बद्दल. सो नेक्स्ट जे आहे अमेरिकन डायरेक्टर स्टीन बेकर यांना टॉपचा अवॉर्ड मिळालेला आहे म्हणजे पाम डिओर मिळालेला आहे. हे पण तुम्हाला आधीच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांना कोणत्या फिल्मसाठी मिळालेला आहे. त्यांची एक स्टोरी होती, ती होती अनोरा. तर अनोरासाठी त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे पाम डिओर या अवॉर्डनी, म्हणजे हायेस्ट अवॉर्ड कान्स फिल्म फेस्टिवल मधला. कपाडिया काय आहे? बिकम द फर्स्ट फिमेल डायरेक्टर इन इंडिया अँड द फर्स्ट इंडियन फिल्म इन 30 years टू कम्पीट इन फेस्टिवल मेन कॉम्पिटिशन. तर जे फेस्टिवलचं मेन कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये कपाडिया जी आहे पायल कपाडिया ही फर्स्ट फिमेल डायरेक्टर आहे जिने कम्पीट केलेलं. इंडियाची फर्स्ट इंडियन फिल्म तर 30 वर्षामधली आहे. 30 वर्षामधून इंडियाची फर्स्ट फिल्म आहे जी काय झालेली आहे कम्पीट केलेलं आहे त्यांनी कुठे? त्या फेस्टिवलच्या मेन कॉम्पिटिशन मध्ये. तो साजी एन करुणा यांचं स्वाहम जे आहे ते सिलेक्ट झालेलं होतं फॉर अँड कम्पिटेड इन मेन कॉम्पिटिशन 1994 मध्ये.
सो 1994 मध्ये साजी अँड करुणाचं स्वाहम जे आहे ते काय झालेलं होतं, सिलेक्ट झालेलं होतं आणि कम्पीट केलेलं होतं त्यांनी. त्यांच्या जे मेन कॉम्पिटिशन आहे कान्स फिल्म फेस्टिवलचं तिथे कम्पीट केलेलं होतं 1994 मध्ये. ओके, कम्पीट केलेलं होतं, त्यांनी जिंकलं नव्हतं. सो कपाडियाने काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे ग्रँड प्रिक्स. ओके, हा 38 इयर्स ओल्ड आहे आणि ग्लोबल जे ग्लोब स्पॉटलाइट आहे त्याच्यामध्ये ते स्ट्रेंज नाही आहे, त्या आधी पण त्या ग्लोबल स्पॉटलाइट मध्ये आलेले आहे आणि फर्स्ट टाइम पण नाही आहे त्यांचं की त्या इंटरनॅशनल स्टेजवर आहे. सो इंटरनॅशनल स्टेजवर त्या आधी पण अशा गेलेल्या आहेत. ओके, त्यांची जे फिल्म होती तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट मार्क्स कपाडियाज फीचर डायरेक्टोरियल डेब्यू. सो त्यांनी फीचर केलेलं आहे या फिल्ममुळे डायरेक्टोरियल डेब्यू म्हणून. आणि हे त्यांचं काय आहे, नॉट हर फर्स्ट टाइम आहे इंटरनॅशनल स्टेजवर ते फर्स्ट टाइम नाही आलेले आहे, आधी पण त्यांनी केलेलं आहे. सो 2021 मध्ये त्यांची क्रिटिकली अक्लेम्ड डॉक्युमेंटरी होती जिचं नाव होतं नाईट ऑफ नोईंग नथिंग. हे प्रीमियर करण्यात आली होती कान्स फिल्म फेस्टिवल डायरेक्टर्स फॉर्टनाईट आणि त्यांनी जिंकलेला होता ऑल डी और गोल्डन आय अवॉर्ड. ओके, म्हणजे यावरनं कळते की 2021 मध्ये पण त्या इंटरनॅशनल स्टेजवर गेलेल्या होत्या, कान्स मध्ये गेलेल्या होत्या आणि तिथे त्यांनी जिंकलेलं होतं ऑल डी और गोल्डन आय अवॉर्ड. सो ही जी न्यूज होती की कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये पायल कपाडिया यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे आणि ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ही मल्याळम आणि हिंदीची जी फिल्म आहे त्यासाठी त्यांना काय ग्रँड प्रिक्स मिळालेला आहे आणि हा इंडियाचा फर्स्ट ग्रँड प्रिक्स अवॉर्ड आहे जो फर्स्ट टाइम एक इंडियन फिल्म मेकरला मिळालेला आहे. सो आणि कोणत्या इव्हेंट मध्ये मिळालेला आहे, जे 77 कान्स फिल्म फेस्टिवल झालेला आहे तिथे त्यांना तो अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे. नेक्स्ट बघूया आता. ओके, नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे बघूया आता. स्क्युडेरियाचे फरारी चार्ल्स लॅक्रेल. ओके, स्क्युडेरियाचे फरारी चार्ल्स लॅक्रेल यांनी त्यांचं फर्स्ट मोनॅको ग्रँड प्रिक्स जिंकलेला आहे आणि त्यांच्याच कुठे त्यांच्याच होम सॉइलवर, म्हणजे होम सॉइलवर म्हणजे जिथे त्यांचं राहणं आहे. जसं आपण म्हणू की आपण इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये राहत आहे, सो मी महाराष्ट्रीयन आहे तर ही माझी काय आहे होम सॉइल आहे महाराष्ट्र. तसंच फरारी चार्ल्स लॅक्रेलचं काय आहे, स्क्युडेरिया हे त्यांचं होम सॉइल आहे, तर तिथेच त्यांनी काय जिंकलेलं आहे ग्रँड प्रिक्स आणि कोणाला बीट केलेलं आहे, मॅकलॅरेनच्या ऑस्कर पियास्ट्री यांना त्यांनी बीट केलेलं आहे आणि जिंकलेलं आहे सर्किट डी मोनॅको मध्ये ग्रँड प्रिक्स त्यांनी जिंकलेला आहे. ओके, ऑस्कर पियास्ट्री of McLaren put up an early fight but Lacrell overcome it to win for the first time since July 2022. ओके, आता हे तर झाले की कोण जिंकलेला आहे ग्रँड प्रिक्स. ते जिंकलेला आहे फरारी चार्ल्स लॅक्रेल यांनी. आता बघूया की सेकंड कोण आलेला आहे, कार्लोस सायन्स. हे काय आहे, त्यांचे फरारी जे टीममेट आहे ते थर्ड आलेले आहे. तो फर्स्ट कोण आलेला आहे, फर्स्ट आलेला आहे चार्ल्स लॅक्रेल, सेकंड आलेले आहे ऑस्कर पियास्ट्री. ओके, थर्ड आलेले आहे फरारीचे त्यांचे टीममेट कार्लोस सायन्स आणि फिनिश त्यांनी थर्ड केलेला आहे. ओके, वाईल लँडो नॉरिस फिनिश फोर्थ, म्हणजे लँडो नॉरिस जे आहे ते फोर्थ आलेले आहे. ओके, आता नेक्स्ट फिफ्थ कोण आहे, फिफ्थ आहे जॉर्ज रसेल मर्सिडीजचे, हे फिफ्थ आलेले आहे. ओके, आणि लेविस हॅमिल्टन हे सेव्हन्थ आलेले आहे. सो हे होती लिस्ट कशाची, जे ग्रँड प्रिक्स ज्यांनी जिंकलेला आहे या वर्षीचा. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फरारीचे चार्ल्स लॅक्रेल आणि ते स्क्युडेरियाचे आहे. सेकंड आलेले आहे मॅकलॅरेनचे ऑस्कर पियास्ट्री. थर्ड कोण आहे कार्लोस सायन्स आणि फोर्थ आहे लँडो नॉरिस. सो आणि फिफ्थ आहे जॉर्ज रसेल आणि सेव्हन्थ कोण आलेला आहे लेविस हॅमिल्टन. आता बघूया टॉप 5 मध्ये कोण आहे. टॉप 5 मध्ये कोण आहे, चार्ल्स लॅक्रेल आहे जे फरारीचे आहे, ऑस्कर पियास्ट्री मॅकलॅरेन, ओके, कार्लोस सायन्स
फेरारी, लँडो नॉरिस, मॅकलॅरेन आणि जॉर्ज रसेल हे मर्सिडीजचे. सो हे आहे टॉप 5 ची लिस्ट जी ग्रँड प्रिक्सची होती, मोनॅको ग्रँड प्रिक्सची. ओके, तो नंबर ऑफ टाइम्स कितीदा हेल्ड झालेला आहे, हे कितीदा झालेली आहे ही कॉम्पिटिशन, ती झालेली आहे 81 वेळा. पहिली सगळ्यात आधी कधी झालेली होती, ते झालेली होती 1929 मध्ये. आणि जास्तीत जास्त कोणत्या ड्रायव्हर्सनी विन केलेलं आहे, तर आयर्टन सेन्स यांनी 6 वेळा. जे ड्रायव्हर्स आहेत मोस्ट विन्स ड्रायव्हर्स ते आहे आयर्टन सेन्स, 6 वेळा त्यांनी जिंकलेला आहे. आणि मोस्ट विन्स कन्स्ट्रक्टर, जास्तीत जास्त विन केलेले कन्स्ट्रक्टर कोण आहे, मॅकलॅरेन यांनी 15दा जिंकलेला आहे. ओके, ही न्यूज होती कशाबद्दल, मोनॅको ग्रँड प्रिक्स जे आहे त्याच्यामध्ये लॅक्रेलचे PS3 टू विन फर्स्ट होम सॉइल टायटल. तर फेरारी चार्ल्स लॅक्रेल जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, फर्स्ट टाइम आहे फर्स्ट मोनॅको ग्रँड प्रिक्स त्यांनी जिंकलेला आहे. नेक्स्ट अपॉइंटमेंटची न्यूज आहे. कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे, तर बघूया. हैदराबाद बेस्ड के फिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर हैदराबाद बेस्ड आहे के फिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना इथे कोणाला, फॉर्मर कोटक महिंद्रा बँकचे फॉर्मर जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर शेंगाल जयराम. ओके, शेंगाल जयराम यांना काय केलेलं आहे, अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून. फॉर्मर कोटक महिंद्रा बँकचे मॅनेजिंग डायरेक्टर शेंगाल जयराम यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून. कशाचं, हैदराबाद बेस्ड जे के फिन टेक्नॉलॉजी लिमिटेड आहे त्याचं. ओके, जयराम हॅड अ 26 year tenure at कोटक ग्रुप. तर कोटक ग्रुप मध्ये ते किती 26 वर्षांचं त्यांचं टेन्युअर होतं. वेअर ही प्लेड, त्यांनी की रोल्स प्ले केलेले आहे. कशामध्ये की रोल्स प्ले केलेले त्यांनी, इस्टॅब्लिशिंग आणि ग्रोईंग मल्टिपल बिझनेस वर्टिकल्स, यामध्ये त्यांनी बरेचसे की रोल्स जे आहे ते प्ले केलेले आहे. सो त्यांचा टर्म जे आहे, जयराम्स टर्म ॲज नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर फॉर कोटक महिंद्रा बँक. कोटक महिंद्रा बँक मध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ज्यांची पोस्ट होती ते टर्म होतं, ते एंड कधी झालेलं, 30 एप्रिलला त्यांची जे टर्म आहे ते एंड झालेली आहे. सो जेव्हा ते कोटक मध्ये होते, ओके, तर तेव्हा ते जयराम वॉज इन्स्ट्रुमेंटल इन हेडिंग द प्रायव्हेट बँकिंग. तर त्यांनी काही हेड केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काय काय हेड केलेलं आहे त्यांनी, प्रायव्हेट बँकिंग, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट आणि इंटरनॅशनल ऑपरेशन. फर्दर सॉलिडिफाइड हिज एक्सपर्टाइज इन द फायनान्शियल सेक्टर. ओके, तर त्यांनी जेव्हा त्या कोटक मध्ये जेव्हा ते होते त्या टाइमला, तेव्हा त्यांनी बरेचसे इन्स्ट्रुमेंटल हेड्स केलेले आहे, इन्स्ट्रुमेंटल हेडिंग्स केलेले आहे प्रायव्हेट बँकिंग मध्ये, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट मध्ये आणि इंटरनॅशनल ऑपरेशन्स मध्ये सुद्धा. सो त्यांनी अर्लियर कुठे वर्क करत होते, ते आधी कुठे वर्क करत होते, ओव्हरसीज सनमर फायनान्शियल लिमिटेड इथे ते आधी वर्क करत होते जयराम. ओके, सो ही होती एक अपॉइंटमेंटची न्यूज. यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे, शेंगाल जयराम यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे के फिन टेक्नॉलॉजी लिमिटेडचं इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून. ओके, सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. नेक्स्ट न्यूज जी आहे, तर साऊथ कोरियाची जी न्यू स्पेस एजन्सी आहे ते काय करणार आहे, टू हेल्प कम्पीट इन ग्लोबल स्पेस रेस. सो ग्लोबल स्पेस स्टेजवर काय करणार आहे, ते कम्पीट करणार आहे. तर बघूया. विथ द ओपनिंग ऑफ नेशन्स फुल फ्लेज स्पेस एजन्सी, कोरिया सेट झालेला आहे कशासाठी, ग्लोबल स्पेस स्टेजवर त्यांचं मार्क जे आहे ते बनवण्यासाठी. त्यांचा एम आहे ट्रान्सफॉर्म इनटू अ पॉवर हाऊस अँड जॉइन द इलाइट स्पेस रेस जे लीड बाय आहे प्रायव्हेट इंडस्ट्री लीड करेल अशा याला कशाला, स्पेस रेसला जॉईन करण्याचा त्यांचा उद्देश आहे. आणि ट्रान्सफॉर्म करण्यासाठी जे पॉवर हाऊस आहे, ट्रान्सफॉर्म इनटू पॉवर हाऊस आणि जॉईन करणे इलाइट स्पेस रेस. ओके, हा त्यांचा एक उद्देश आहे. तो हे काय आहे, कोरियन एरोस्पेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे कासा. ओके, कोरियन एरोस्पेस ऍडमिनिस्ट्रेशन कासा विल ओपन इट्स डोअर्स. त्यांनी त्यांचे ओपन केलेले आहेत डोअर्स आणि फोकस कशावर आहे,
focusing on fostering local companies that can play key roles in space development project. तर स्पेस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये जे की रोल्स प्ले करतील अशा लोकल कंपनीजला काय फॉस्टर करणे, आणखी त्याच्यावर फोकस आहे त्यांचा, आणखी हेल्पिंग द कंट्री डेव्हलप, आणि जे ग्लोबल लेवलवर स्पेस इंडस्ट्री आणि स्पेस इकॉनॉमी आहे त्याच्यासाठी कंट्रीला डेव्हलप करण्याचा त्यांचा हा डेव्हलप करणे आणि हेल्प करण्याचा त्यांचा फोकस आहे, त्याच्यावर उद्देश आहे. ओके, टू कीप अप विथ दिस ट्रेंड, या ट्रेंड मध्ये काय ट्रेंड मध्ये जाऊन त्यांनी काय केलेलं आहे, कोरियाने इस्टॅब्लिश केलेला आहे कासा. तर कासा बघा, कासा आणखी कशाला हे करते, कासावरनं आपल्याला काय आठवत असते, नासा आठवत असते. ओके, तसं तिथे आधी नासा होतं. तर कासाने काय केलेलं आहे, कोरियन व्हर्जन ऑफ युनायटेड स्टेट्स नॅशनल एरोनॉटिकल अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. तर एक युनायटेड स्टेट्सचं जे नॅशनल एरोनॉटिकल अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन आहे, तर तसंच त्यांनी काय केलेलं आहे, इस्टॅब्लिश केलेलं आहे त्यांचं कोरियन व्हर्जन म्हणजे कासा. ओके, जे की कुठे लोकेटेड आहे, सॅचॉन, आणि अप्रॉक्सिमेटली ते 300 किलोमीटर आहे साऊथ ऑफ सोल. जे सोल आहे त्याच्या साऊथ पासून ते 300 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली तिथे आहे, 300 किलोमीटर्सवर, आणि लोकेटेड आहे सॅचॉन मध्ये. कोरिया ही लेट कमर आहे या इंडस्ट्रीमध्ये, या हायली ऍडव्हान्स इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी. ती आता सध्या लेट आहे, पण ती काय करणार आहे, करंटली ती कन्सिडर करते की ती 7th स्ट्रॉंगेस्ट स्पेस पॉवर आहे आफ्टर हॅव्हिंग सक्सेसफुल डेव्हलप द 200 टन स्पेस रॉकेट नुरी इन द रिसेंट इयर. तर तशी तर ती लेट कमर आहे या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी, हायली ऍडव्हान्स इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी, पण ती करंटली कन्सिडर करते की ती 7th स्ट्रॉंगेस्ट पण आहे. कशामध्ये, जे स्पेस पॉवर आहे त्यांनी डेव्हलप केलेला आहे 200 टनचं स्पेस रॉकेट नुरी या रिसेंट इयर मध्ये, म्हणून ते त्यांना 7th स्ट्रॉंगेस्ट पण मानत असते. ओके, तो कंट्रीचा काय आणखी एक प्लॅन आहे कंट्रीचा, त्या जी कोरिया आहे त्यांचा आणखी एक प्लॅन आहे काय करणे, डेव्हलप करणे नेक्स्ट जनरेशन रॉकेट, ज्याचं नाव राहील KSLV-3. ओके, KSLV-3 नेक्स्ट जनरेशन रॉकेट डेव्हलप करण्याचा त्यांचा प्लॅन आहे, आणि 3 लॉन्चेस त्यांना करायचे आहे 2030, 2031 आणि 2032. या 3 वर्षामध्ये त्यांना 3 लॉन्चेस सुद्धा करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. आणि जे त्यांचं थर्ड लॉन्च राहणार आहे ते कॅरिंग अ मून स्पेसक्राफ्ट अब्रॉड. जे थर्ड त्यांचं लॉन्च राहणार आहे त्याच्यामध्ये ते काय करणार आहे, एक मून स्पेसक्राफ्ट जे आहे ते लॉन्च करणार आहेत. सो ही न्यूज जी होती कशाबद्दलची होती, जे साऊथ कोरिया आहे, साऊथ कोरियाने काय केलेलं आहे, स्पेस एजन्सी त्यांची ओपन केलेली आहे. कशा करता, तर जे प्रायव्हेट इंडस्ट्रीज मधले जे लीड करणार आहे प्रायव्हेट इंडस्ट्रीज, त्याला काय जॉईन द इलाइट स्पेस रेसला जॉईन करण्याचा त्यांचा मेन फोकस आहे आणि एम सुद्धा आहे. सो आणि जशी नासा आहे युनायटेड स्टेट्सची नॅशनल एरोनॉटिकल आणि स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन आहे, तर त्यांनी त्यांचं कोरियन व्हर्जन बनवलेलं आहे कासा, जे काय आहे कोरिया एरोस्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, नेक्स्ट बघूया. जस्ट अ सेकंड. ओके, सो नेक्स्ट न्यूज बघूयात आपण. नेक्स्ट न्यूज जी आहे, सो युकी भामरी यांनी काय त्यांचं करिअर बेस्ट दिलेलं आहे आणि वर्ल्ड नंबर 52 ATP डबल रँकिंग मध्ये ते वर्ल्ड नंबर 52 त्यांनी ते रँक जे आहे ते मिळवलेलं आहे, अचीव केलेलं आहे. सो इंडियाचे युकी भामरी यांनी अचीव केलेलं आहे त्यांचं करिअर बेस्ट वर्ल्ड नंबर 52 ATP डबल रँकिंग मध्ये. ATP काय आहे, ATP आहे असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल. तर असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी वर्ल्डचा नंबर 52 रँक मध्ये त्यांचं करिअर बेस्ट वर्ल्ड 52 रँक त्यांनी अचीव केलेला आहे. सो
आफ्टर इज रनर अप फिनिश ॲट द ATP 250 लायन ओपन. तर ATP 250 लायन ओपन जे होतं तिथे ते त्यांनी काय फिनिश केलेलं आहे, तिथे ते सेकंड आलेले आहे, म्हणजे रनर अप आलेले आहे. त्याच्यानंतर त्यांनी नंबर 52 हा जो ATP रँकिंग आहे हा मिळवलेला आहे. सो युकी जम्प 2 प्लेसेस टू बी ऑन 50 सेकंड. तर 2 प्लेसेस आणखी वर गेलेले आहे, ते त्यांनी जम्प केलेला आहे 52 रँक हा मिळवण्यासाठी, 52 प्लेस हे मिळवण्यासाठी विथ 1692 पॉइंट्स आणि 1692 पॉइंट्स घेऊन ते 52nd रँक वर पोहोचलेले आहेत. 6 इंडियन्स आर फीचर्ड इन द टॉप 100 इन डबल ATP रँकिंग. तर किती 6 इंडियन्सनी फीचर केलेलं आहे जे डबल ATP रँकिंग आहे त्यामध्ये, जे 100 डबल ATP रँकिंग्स आहे त्यामध्ये 6 इंडियन्स आणखी आहे ज्यांनी फीचर केलेलं आहे. तर ते कोण कोण आहे बघूया आता. वेटरन प्लेयर रोहन बोपन्ना इज द हायेस्ट रँक्ड इंडियन ॲट द वर्ल्ड नंबर 4. सो इंडियाचे रोहन बोपन्ना जे आहे त्या रँकिंग मध्ये किती 4th पोझिशनवर आहे. ओके, 4th पोझिशनवर हायेस्ट रँक्ड इंडियन आहेत ते. तर अदर इंडियन्स कोण आहेत जे ज्यांचे रँक आहे टॉप 100 मध्ये, त्यामध्ये आहे एन श्रीराम बालाजी ज्यांचा 84th रँक आहे, विजय सुंदर प्रसन्न ज्यांचा 94th रँक आहे, अनिरुद्ध चंद्रशेखर यांचा 96th रँक आहे आणि अर्जुन काळे यांचा 98th रँक आहे. ओके, कशामध्ये आहे रँकिंग, ही रँकिंग आहे 100 डबल ATP रँकिंग्स मध्ये. ATP काय आहे, असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशन्स. सो फाउंड कधी झालेली ही झालेली सप्टेंबर 1972 मध्ये. हेडक्वार्टर आहे UK मध्ये. चेअरमॅन कोण आहे, अँड्रे गॉझेंट आणि CEO आहे मसिमो कॅल्वेली. ओके, तर हे कशाबद्दल झालं, असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशन्स बद्दल. कुठे हेडक्वार्टर आहे तर UK मध्ये आहे. चेअरमॅन कोण आहे, अँड्रिया गॉर्डेन्स आहे आणि CEO कोण आहे, मसिमो कॅल्वेली हे CEO आहे. आणि फाउंड कधी झाली, सप्टेंबर 1972 मध्ये. आणि जे युकी भांबी आहे ते कोणत्या रँक आहे त्यांचं, 52nd रँक आलेला आहे त्यांचा आणि ते ATP 250 लायन ओपन मध्ये किती रनर अप आलेले आहे. ओके, आणि 4th रँक कोणाचा आहे, रोहन बोपन्ना यांचा 4th रँक आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट जी आहे RBIने एक मॉनिटरी काय पेनल्टी लावलेली आहे, इम्पोज केलेली आहे, कोणत्या बँकवर लावलेली आहे बघूया. RBIने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मॉनिटरी पेनल्टी जी आहे ती इम्पोज केलेली आहे ICICI बँक आणि येस बँकवर. ICICI बँक आणि येस बँक या 2 बँक्सवर मॉनिटरी पेनल्टी लावलेली आहे. त्यांनी काही रूल व्हायोलेट केलेले आहे, रूलचं व्हायोलेशन केलेलं आहे, त्यामुळे त्यांना ही पेनल्टी लागलेली आहे. तर किती लागलेली आहे बघूया. 1 करोडची ₹1 करोडची पेनल्टी लागलेली आहे ICICI बँकवर आणि येस बँकवर ₹91 लाख. येस बँकवर ₹91 लाखची पेनल्टी लागलेली आहे. ओके, सो बस एवढं लक्षात ठेवा इथे की RBIने मॉनिटरी पेनल्टी लावलेली आहे. कोणत्या बँक्सवर लावलेली आहे, ती लावलेली आहे एक ICICI बँकवर आणि दुसरं येस बँकवर. ICICI बँकवर लावलेली आहे 1 करोडची पेनल्टी आणि येस बँकवर लावलेली आहे 91 लाखची पेनल्टी. आणि कशासाठी लावलेली आहे, त्यांनी काही रूल्स आहे ते रूल्स व्हायोलेट केलेले आहे म्हणून त्यांना ती पेनल्टी लागलेली आहे. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे की बिझनेस लीडर्स आहे, बिझनेस लीडर्स साऊथ कोरिया आणि युनायटेड अरब इमिरेट्सचे यांनी काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे एक वे एनहान्स करण्यासाठी इकॉनॉमिक कॉपरेशन आणि डेव्हलप बिझनेस पार्टनरशिप इन न्यू इंडस्ट्रीज. जे न्यू इंडस्ट्रीज आहे क्लीन एनर्जी अँड ICT यामध्ये काय एनहान्स इकॉनॉमिक कॉपरेशनला एनहान्स करण्यासाठी आणि बिझनेस पार्टनरशिपला डेव्हलप करण्यासाठी एक काय डिस्कस केलेले आहे, वेज डिस्कस केलेले आहे. कोणी, बिझनेस लीडर्स साऊथ कोरिया आणि युनायटेड अरब इमिरेट्स. तर कुठे केलेले आहे त्यांनी डिस्कस, कुठे केलेले आहे, जेव्हा द कोरिया UAE बिझनेस इन्व्हेस्टमेंट फोरम हे हेल्ड झालेलं होतं सोल मध्ये. ओके, एक बिझनेस इन्व्हेस्टमेंट फोरम आहे ते कुठे झालेलं होतं, सोल मध्ये झालेलं होतं. जेव्हा व्हिजिट केलेलं होतं UAE चे जे प्रेसिडेंट आहे मोहम्मद बिन झैद अल नहयान
यांची काय होती, स्टेट व्हिजिट होती. तर तेव्हा त्यांनी काय तिथे ते डिस्कशन केलेलं आहे. त्यांच्या सोबत आणखी 2 त्यांचे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स होते आणि बिझनेस लीडर्स सुद्धा होते, की 200 गव्हर्नमेंट ऑफिशियल्स होते आणि बिझनेस लीडर्स सुद्धा होते. तर इतके जण त्या काय केले होते, स्टेट व्हिजिटला गेले होते. ओके. आणि कोण गेलेले होते, UAE चे प्रेसिडेंट मोहम्मद बिन झैद अल नहयान हे गेलेले होते स्टेट व्हिजिटला त्यांच्या 200 गव्हर्नमेंट ऑफिशियल सोबत आणि काही जे बिझनेस लीडर्स आहेत त्यांच्यासोबत. त्याच्यामध्ये इन्क्लूड कोण होते, साऊथ कोरिया ट्रेड मिनिस्टर शॉंग इन क्यो आणि UAE मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फॉरेन ट्रेड थानी बिन अहमद अल झेऊद. तर अकॉर्डिंग टू कोरियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, तर कोरियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री नुसार त्याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड होते त्या मीटिंग मध्ये, त्या जी डिस्कस झाले जिथे वेज तिथे कोण कोण इन्क्लूड होते, साऊथ कोरिया ट्रेड मिनिस्टर शॉंग इन क्यो होते आणि UAE चे मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फॉरेन ट्रेड थानी बिन अहमद अल झेऊदी हे तिथे इन्क्लूड होते त्या डिस्कशन मध्ये. ओके. सो जे न्यू अबुधाबी मधलं जे द बराक न्यूक्लिअर पॉवर प्लांट जे आहे ते काय आहे, साऊथ कोरिया फर्स्ट ओव्हरसीज न्यूक्लिअर प्रोजेक्ट आहे, जे काय सिम्बोलाइज करत असते 2 नेशनचं कोलॅबोरेशन. आणि ही जी रिपोर्ट आहे ही कोणी दिलेली आहे, योंग न्यूज एजन्सीने ही रिपोर्ट दिलेली आहे. ओके. सो आणि हे जे बायलॅटरल ट्रेड आहे बिटवीन द कंट्रीज हे रीच झालेलं आहे $20.8 बिलियन इन 2023, जे की काय आहे, एक सिग्निफिकंट इन्क्रीज आहे फ्रॉम $190 मिलियन, जे 1980 मध्ये काय होतं, एक ट्रेड होता बायलॅटरल ट्रेड. सो 1980 मध्ये जो बायलॅटरल ट्रेड होता तो काय ₹190 मिलियनचा होता. पण 2023 मध्ये काय झालेलं आहे, कंट्रीने रीच केलेला आहे त्यांचं $20.8 बिलियन डॉलरनी. ओके. आणि मेकिंग द UAE साऊथ कोरिया 14th लार्जेस्ट ट्रेड पार्टनर. आणि काय बनलेली आहे, UAE साऊथ कोरियाची 14th लार्जेस्ट ट्रेड पार्टनर ही बनलेली आहे. सो ही न्यूज कशाबद्दल होती, की साऊथ कोरिया आणि UAE काय डिस्कस केलेलं आहे, बेस डिस्कस केलेले आहे कशाकरता, जे क्लीन एनर्जी अँड ICT आहे याच्या इकॉनॉमिक कॉपरेशनला एनहान्स करण्यासाठी आणि जे बिझनेस पार्टनरशिप आहे त्याला डेव्हलप करण्यासाठीचं हे सगळं डिस्कशन झालेलं आहे. ओके. सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण. नेक्स्ट जी न्यूज आहे विप्रो हिने काय केलेलं आहे, विप्रो काय आहे, एक IT सर्व्हिस मेजर आहे. IT सर्व्हिस मेजर विप्रो यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि बिग डाटा हेल्थ बिहेवियर इनोव्हेशन मध्ये बिग डाटा एनालिटिक्स साठी काय केलेलं आहे, सेंटर फॉर ब्रेन रिसर्च यांच्यासोबत एक पार्टनरशिप केलेली आहे. आणि हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि बिग डाटा एनालिटिक्स फॉर हेल्थ बिहेवियर इनोव्हेशनचा लाभ घेण्यासाठी, ओके, तर यांचा लाभ घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि बिग डाटा एनालिटिक्स फॉर हेल्थ बिहेवियर इनोव्हेशनचा लाभ घेण्यासाठी विप्रोनी सेंटर फॉर ब्रेन रिसर्च यांच्यासोबत एक पार्टनरशिप केलेली आहे. CBR काय आहे, सेंट्रल फॉर ब्रेन रिसर्च काय आहे, हे एक ऑटोनॉमस नॉन प्रॉफिट रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. जे होस्ट करतं IISc म्हणजे काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ते होस्ट करतं CBR. ओके. विप्रोज रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम हे काय करणार आहे, डिझाईन करणार आहे, डेव्हलप करणार आहे एक पर्सनल केअर इंजिन. ओके. पर्सनल केअर इंजिन डिझाईन आणि डेव्हलप करणार आहे विप्रो रिसर्च डेव्हलपमेंटची टीम. आणि AI दॅट जे काय करणार आहे, दॅट विल टेक इनटू अकाउंट अँड इंडिव्हिज्युअल हेल्थ हिस्ट्री, जे इंडिव्हिज्युअल हेल्थ हिस्ट्री घेईल, डिझायर्ड हेल्थ स्टेट घेईल आणि अदर बिहेवियरल रिस्पॉन्स पण त्यांची घेईल, ज्याच्यामुळे काय होणार आहे, प्रमोट होणार आहे हेल्दी एजिंग, पॉझिटिव्ह लाईफस्टाईल चेंजेस आणि
psychosocial well-being to meaningful improve an individual health over time. ओके, सो विप्रो काय करणार आहे की टेस्ट करणार आहे, जे इंजिन आहे टेस्ट करणार आहे इंजिन थ्रू अ डिजिटल ऍप बेस्ड ट्रायल इन कोलॅबोरेशन विथ सीबीआर ॲट IISc. सो विप्रो त्यांचे इंजिन जे टेस्ट करणार आहे डिजिटल ऍप थ्रू ते इंजिन टेस्ट करणार आहे आणि कोणाच्या कोलॅबोरेशन मध्ये करणार आहे, सीबीआर सेंटर फॉर ब्रेन रिसर्च यांच्यासोबत कुठे IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथे ते टेस्ट करणार आहेत. सो ही न्यूज होती कोणाबद्दलची, IT सर्व्हिस मेजर विप्रो जी आहे त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे कोणासोबत, सेंटर फॉर ब्रेन रिसर्च यांच्यासोबत पार्टनरशिप केलेली आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर, IIT कानपूर जे आहे त्यांनी DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन सोबत कोलॅबोरेशन करत काय केलेलं आहे, इस्टॅब्लिश केलेला आहे DRDO इंडस्ट्री अकॅडमिक सेंटर ऑफ एक्सलन्स. तर IIT कानपूर आणि DRDOनी कोलॅबोरेशन थ्रू एक डेव्हलपमेंट काय इस्टॅब्लिश केलेला आहे DRDO इंडस्ट्री अकॅडमिक सेंटर ऑफ एक्सलन्स. कुठे केलेला आहे, त्यांच्याच कॅम्पस मध्ये केलेला आहे. कशा करता केलेला आहे, फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च इन नेक्स्ट जनरेशन डिफेन्स टेक्नॉलॉजी. नेक्स्ट जनरेशन डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या इंटरडिसिप्लिनरी रिसर्च करता हे जे आहे अकॅडमिक सेंटर ऑफ एक्सलन्स हे त्यांनी त्या कोलॅबोरेशन थ्रू एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि त्यांच्या कॅम्पस मध्ये एस्टॅब्लिश केलेलं आहे. सो ओके, सो संजय टंडन जे फॉर्मर डायरेक्टर आहे ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट मसुरीचे, ओके इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट मसुरीचे जे फॉर्मर डायरेक्टर आहे संजय टंडन हे काय करणार आहे, सर्व करणार आहे ऍज अ डायरेक्टर ऑफ DIA-COE ॲट IIT कानपूर. तर DIA-COE म्हणजे DRDO इंडस्ट्री अकॅडमिक सेंटर ऑफ एक्सलन्स ते जे IIT कानपूर मध्ये आहे तिथे ते सर्व्हिस देणार आहे ऍज अ डायरेक्टर म्हणून. आणि काय करणार आहे, जे स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह आहे आणि कोलॅबोरेटिव्ह एंडेव्हर्स आहे त्यांना ते ओव्हरसी सुद्धा करणार आहे, त्यांना ते बघणार पण आहे. ओके, तर ही न्यूज आपली होती की DRDOनी IIT कानपूर यांनी DRDO सोबत कोलॅबोरेट करत काय केलेलं आहे, एक इस्टॅब्लिशमेंट केलेली आहे DRDO इंडस्ट्री अकॅडमी सेंटर ऑफ एक्सलन्सचं आणि त्यांच्या कॅम्पस मध्येच केलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे, सो प्रेसिडेंट ऑफ युक्रेन व्लादिमीर झेलेन्स्की आणि प्राईम मिनिस्टर ऑफ बेल्जियम अलेक्झांडर डी क्रो यांनी एक बायलॅटरल अग्रीमेंट साइन केलेला आहे. कशासाठी साइन केलेला आहे, ऑन सिक्युरिटी कॉपरेशन अँड लॉंग टर्म सपोर्टसाठी. सिक्युरिटी कॉपरेशन आणि लॉंग टर्म सपोर्टसाठी हा जो अग्रीमेंट आहे बायलॅटरल अग्रीमेंट हा साइन केलेला आहे युक्रेनचे प्रेसिडेंट व्लादिमीर झेलेन्स्कीनी आणि प्राईम मिनिस्टर ऑफ बेल्जियमचे प्राईम मिनिस्टर अलेक्झांडर डी क्रो यांनी. ओके, तर बेल्जियम काय करणार आहे, अलोकेट करणार आहे ऍटलीस्ट 977 मिलियन मिलिटरी एड युक्रेनला. ऍटलीस्ट 977 मिलियन मिलिटरी एड काय करणार आहे युक्रेनला या वर्षी ते प्रोव्हाइड करणार आहेत, अलोकेट करणार आहेत. ही जी कमिटमेंट आहे as well as the readiness to support over the 10-year term for the agreement is enshrined in this document. त्या डॉक्युमेंट मध्ये काय दिलेलं आहे की सपोर्ट करणार आहे ओव्हर 10 years टर्म करता. ओके, आणि हे फर्स्ट टाइम आहे जी एक सिक्युरिटी अग्रीमेंट झालेला आहे, फर्स्ट टाइम आहे असा हा सिक्युरिटी अग्रीमेंट जो झालेला आहे, ज्याच्यामध्ये काय कंटेंट काय आहे, कंटेंट specific number of military aircrafts to be provided to Ukraine. Specific number of military aircraft म्हणजे 30 F-16S. 30 F-16S काय करणार आहे, एक जे मिलिटरी एअरक्राफ्ट आहे ते प्रोव्हाइड करणार आहे युक्रेनला, कोण, बेल्जियम. सो 2028 पर्यंत
2028 पर्यंत 30 F-16S हे मिलिटरी एअरक्राफ्ट जे आहे ते प्रोव्हाइड करणार आहेत युक्रेनला. हे एक स्पेसिफिक नंबर दिलेला आहे त्यांनी. आणि हा काय आहे, फर्स्ट टाइम सिक्युरिटी अग्रीमेंट झालेला आहे, फर्स्ट टाइम. आणि अँड द फर्स्ट फायटर जेट्स आर टू बी डिलिव्हर्ड दिस इयर. आणि जे पहिले फायटर जेट्स आहे तर या वर्षी ते डिलिव्हर्ड होणार आहे त्यांना, पहिले फर्स्ट फायटर जेट्स. ओके. बेल्जियम गॅरंटीज दॅट इट विल प्रोव्हाइड टाइमली सिक्युरिटी असिस्टन्स. बेल्जियमनी गॅरंटी दिलेली आहे की ते काय प्रोव्हाइड करणार आहे की टाइमली सिक्युरिटी असिस्टन्स ते प्रोव्हाइड करेल. मॉडर्न मिलिटरी इक्विपमेंट्स आणि वेपन सुद्धा ते प्रोव्हाइड करेल असे बेल्जियमनी गॅरंटी दिलेली आहे. टेकिंग इन टू अकाउंट युक्रेन्स एअरफोर्स अँड एअर डिफेन्स नीड्स. तर जे युक्रेनला काही एअरफोर्स आणि एअर डिफेन्स जे नीड्स लागणार आहे त्याच्यानुसार ते त्यांना प्रोव्हाइड करत जाईल. तो नेव्हल सिक्युरिटीला पण आणि माइन क्लिअरन्स ॲज वेल ॲज विदिन द आर्टिलरी एम्युनेशन कोअलिशन. तर सगळ्या जे त्यांना नीड्स लागणार आहे त्याकरता ते सपोर्ट करणार आहे आणि ते प्रोव्हाइड करणार आहेत. कोण? बेल्जियम. आणि त्यांनी गॅरंटी दिली आहे की ते प्रोव्हाइड करेल म्हणून. सो ही न्यूज होती. कशाबद्दलची न्यूज होती? युक्रेनचे प्रेसिडेंट व्हॉल्डमर झेलेन्स्की आणि प्राईम मिनिस्टर बेल्जियमचे अलेक्झांडर यांनी एक बायोलॅटरल अग्रीमेंट साइन केलेला आहे. कशा करता? सिक्युरिटी कोऑपरेशन करता आणि लॉंग टर्म सपोर्ट करता. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके. नेक्स्ट न्यूज आहे वेटरन पॉलिटिशियन आणि फॉर्मर IRGC जनरल मोहम्मद बाघेर घालिफ यांना काय करण्यात आलेलं आहे? रिइलेक्ट करण्यात आलेलं आहे न्यू पार्लमेंट. ओके. इराणच्या न्यू पार्लमेंटचं त्यांना रिइलेक्ट करण्यात आलेलं आहे ऍज अ स्पीकर म्हणून. ओके. आफ्टर द 1 मार्च नो टर्न आउट इलेक्शन. तर कमी इलेक्शन मध्ये त्यांना 1 मार्चला रिइलेक्ट करण्यात आलेला आहे इराणच्या न्यू पार्लमेंट मध्ये स्पीकर म्हणून रिइलेक्ट करण्यात आलेला आहे. सो गालिफनी काय केलेले आहे, जे हार्डलाइनर्स आहे त्यांचे जे कट्टरपंथी आहे तिथनं त्यांनी बरेचसे अटॅक्स जे आहे ते फेस केलेले आहे त्यांनी पास्ट फ्यू वीक्स मध्ये. who were expected to challenge his bid for re-election as speaker. ओके. तर किती वोट्सनी ते जिंकलेले आहे, ते स्पीकर किती वोट्सनी त्यांना रिइलेक्ट झालेले आहे. सो हाऊएव्हर 198 वोट्स आउट ऑफ 290. तर 290 वोट्स मधनं त्यांना 198 वोट्स हे मिळालेले आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, सिक्युअर केलेलं आहे त्यांचं सेकंड टर्म. सो फर्स्ट टर्म मध्ये ते ऑलरेडी स्पीकर होते आणि सेकंड टर्म जे आहे त्यांना मिळालेलं आहे विथ 198 वोट्स मुळे. जे पार्लमेंटरी सीट्स आहे तिथले त्यांना 198 वोट्स प्राप्त झालेले. त्याच्यानंतर त्यांना सेकंड टर्म मध्ये म्हणजे रिइलेक्ट सुद्धा झालेले आहे. जे गालिब आहे त्यांचं आणखी काय, त्यांचं नाव आणखी मेन्शन करण्यात आलेलं आहे. कशासाठी मेन्शन करण्यात आलेलं आहे? जे 28 जूनला प्रेसिडेन्शियल इलेक्शन शेड्यूल करण्यात आलेलं आहे तिथे पण त्यांचं नाव मेन्शन करण्यात आलेलं आहे पॉसिबल कॅन्डिडेट म्हणून. ओके. आणि काय टू चूज अ सक्सेसर टू रेसी. तर रेसीच्या सक्सेसर म्हणून त्यांना 28 जून यासाठी त्यांना मेन्शन करण्यात आलं आहे प्रेसिडेन्शियल इलेक्शन मध्ये. जे शेड्यूल करण्यात केलेला, कधी करण्यात आलेला शेड्यूल? 28 जूनला. सो ओके. सो इराण बद्दल बघून घ्या. आता कॅपिटल काय आहे? तेहरान हे कॅपिटल आहे. ऑफिशियल लँग्वेज आहे तिची पर्शियन. प्रेसिडेंट कोण आहे? मोहम्मद मोकबीर. आणि सुप्रीम लीडर आहे अली खामेनी. ओके. तर ही जी न्यूज झाली, ही न्यूज होती की इराणचे न्यू पार्लमेंटचे स्पीकर म्हणून रिइलेक्ट करण्यात आलेला आहे कोणाला? मोहम्मद बागेर गालिब यांना. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके. नेक्स्ट न्यूज आहे नथिंगनी अपॉइंटमेंट केलेली आहे. कोणाची अपॉइंटमेंट केलेली आहे? तर स्मार्टफोन मेकर नथिंग. आता सगळ्यांकडेच असतो नथिंग. सो नथिंग फोन तुम्हाला माहितीच आहे. सो नथिंग फोन जे आहे स्मार्टफोन यांनी काय केलेलं आहे, विप्रो आणि युनिलिव्हरचे फॉर्मर एक्झिक्युटिव्ह जे आहे विशाल भोला यांना अपॉइंट केलेला आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून फॉर नथिंग इंडियासाठी.
ओके, त्यांची अपॉइंटमेंट जे आहे ते काय आहे, एक अंडरस्कोर आहे कंपनीच्या कमिटमेंट टू एक्सपांडिंग इट्स प्रेझेन्स अँड ऑफरिंग इन द इंडियन मार्केट इट ॲडेड. तो इंडियन मार्केटमध्ये काय त्यांचे कमिटमेंट्स जे आहे ते एक्सपांड करणे, त्याची प्रेझेन्स एक्सपांड करणे आणि जे ऑफरिंग्स आहे इंडियन मार्केटमध्ये त्याच्याकरता त्यांना अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे कंपनीची. सो मनु शर्मा जे आहे who was earlier leading the Indian operation of Nothing from February 2021. तर फेब्रुवारी 2021 पासनं जे इंडिया ऑपरेशन्स आहे नथिंगचं इंडियन ऑपरेशन्स जे आहे ते कोण लीड करत होतं, आधी मनु शर्मा हे लीड करत होते. सो ते त्यांनी स्टेप डाऊन केलेलं आहे ऍज अ जनरल मॅनेजर आणि व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कंपनीच्या जानेवारीमध्ये, या वर्षीच्या जानेवारीमध्ये त्यांनी स्टेप डाऊन केलेला आहे त्यांच्या पोस्ट वरनं ऍज अ जनरल मॅनेजर आणि व्हाईस प्रेसिडेंट वरनं. सो भोला जे आहे त्यांचं 2 डिकेड्स एक्सपिरियन्स ते काय घेऊन येणार आहे या कंपनीमध्ये. तर त्यांचं जे 2 डिकेडचं जे एक्सपिरियन्स आहे, कुठे त्यांचे कोणत्या कंपनीज मध्ये त्यांचा एक्सपिरियन्स होता, युनिलिव्हर आणि वर्लपूल मध्ये त्यांचं 2 डिकेडचा एक्सपिरियन्स ते घेऊन आता नथिंग मध्ये येणार आहे. सो ही हेल्ड की पोझिशन इन युनिलिव्हर अक्रॉस इंडिया. तर अक्रॉस इंडियामध्ये त्यांनी काही की पोझिशन्स त्यांनी युनिलिव्हर मध्ये हेल्ड केलेले आहे, ज्याच्या साऊथ ईस्ट एशिया, USA, आफ्रिका आणि चायना आणि लंडन इथे त्यांनी काही की पोझिशन्स हेल्ड केलेल्या आहेत. कोणी? भोला यांनी, विशाल भोला यांनी. सो नथिंग बद्दल बघूया. फाउंड कधी झाली? 29 ऑक्टोबर 2020. तर नथिंग कधी फाउंड झालेली होती? 29 ऑक्टोबर 2020. हेडक्वार्टर आहे लंडन इंग्लंडमध्ये. सीईओ आणि फाउंडर आहे कार्ल पी. ओके, तर ही न्यूज होती. स्मार्टफोन मेकर नथिंग जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, इलेक्ट केलेलं आहे युनिलिव्हर आणि वर्लपूल जे फॉर्मर एक्झिक्युटिव्ह आहे विशाल भोला यांना त्यांनी ऍज अ प्रेसिडेंट बनवलेलं आहे नथिंग इंडियाचं. ओके, सो आजच्या न्यूजवर आधारित काही क्वेश्चन्स आहेत ते बघून घेऊया आपण. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे? हु हॅज वॉन द टाटा IPL 2024 ट्रॉफी बाय डिफिटिंग सनरायझर्स हैदराबाद इन फिनाले. तर सनरायझर्स हैदराबादला डिफीट करून, त्यांना हरवून कोणती टीम आहे IPL टीम ज्यांनी फिनाले जिंकलेला आहे, त्यांनी ट्रॉफी उचललेली आहे, ट्रॉफी त्यांनी जिंकलेली आहे आणि 3rd टाइम ती ट्रॉफी जिंकलेली आहे. ते कोण आहे? कोलकाता नाईट रायडर्स, KKR. सेकंड, विच इंडियन क्लिंच्ड इंडियाज फर्स्ट एवर गोल्ड मेडल इन वुमेन्स वॉल्ट. तर कोणत्या त्या इंडियन आहे ज्यांनी फर्स्ट एवर गोल्ड मेडल जिंकलेलं आहे इन वुमेन्स वॉल्ट मध्ये अँड एशिया चॅम्पियनशिप इन ताश्केंत. तर कोण आहे त्या आहे दीपा कर्माकर. ओके, दीपा कर्माकर आहे, त्या दीपा कर्माकर त्यांचं नाव आहे. नेक्स्ट, हु इज द इनकम्बेंट चीफ ऑफ द आर्मी स्टाफ whose service extension has been approved by cabinet recently. तर कोण आहे ते इनकम्बेंट चीफ ऑफ द आर्मी स्टाफ ज्यांची सर्व्हिस जी आहे त्यांना त्यांच्या सर्व्हिसला एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि त्यांच्या एक्सटेन्शनला अप्रुव्हल दिलेलं आहे कॅबिनेटने रिसेंटली. तर त्यांचं नाव आहे जनरल मनोज पांडे. नेक्स्ट, हु हॅज सेक्युर्ड अ सेकंड 5-year टर्म ॲज लिथुनियन प्रेसिडेंट इन लँडस्लाइड विक्ट्री ओव्हर प्राईम मिनिस्टर इनग्रिडा सिमोंटे. तर प्राईम मिनिस्टर जे आहे इनग्रिडा सिमोंटे लिथुनियाचे, ओके, लिथुनियाचे जे प्राईम मिनिस्टर आहे इनग्रिडा सिमोंटे यांना डिफीट करत, यांना बीट करत कोणी लिथुनियाचे प्रेसिडेंट म्हणून कोणाला सेकंड टर्म जे आहे 5 वर्षासाठी हे झालेले आहेत, ते जिंकलेले आहेत ते इलेक्शन. तर त्यांचं नाव आहे गीतानाथ नौसेडा. नेक्स्ट, which Indian filmmaker made history bagging her and the country's first Grand Prix award. तर कोणत्या फिल्ममेकर आहे ज्यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे, त्या स्वतः, ओके, त्यांचं स्वतःचं आणि कंट्रीचं पहिलं ग्रँड प्रिक्स अवॉर्ड जिंकून त्यांनी कशामध्ये, मल्याळम, हिंदी या लँग्वेजच्या फिल्म जे ऑल वी इमॅजिन ॲज लाईट त्यांनी 77 कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये जिंकलेलं आहे. तर त्यांचं नाव आहे पायल कपाडिया. नेक्स्ट, हु हॅज वॉन द मोनॅको ग्रँड प्रिक्स अ फॉर्म्युला 1 मोटर रेसिंग इव्हेंट.
जे फॉर्म्युला 1 मोटर रेसिंग इव्हेंट जो आहे तो हेल्ड होतो, अॅन्युअली हेल्ड होतो ऑन सर्किट डी मोनॅको. तर कोणी जिंकलेला आहे तो जिंकलेला आहे चार्ल्स लॅक्रेल, फरारीच्या चार्ल्स लॅक्रेलनी तो सामना जो आहे तो फॉर्म्युला 1 मोटर रेसिंग इव्हेंट जो आहे तो जिंकलेला आहे. नेक्स्ट, नेम द फॉर्मर कोटक महिंद्रा बँक जॉईंट मॅनेजर डायरेक्टर. तर फॉर्मर कोटक महिंद्रा बँकचे जॉईंट मॅनेजर डायरेक्टर कोण आहे, ज्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अन इंडिपेंडंट डायरेक्टर इन के फिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर त्यांचं नाव आहे सी जयराम. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ न्यू स्पेस एजन्सी लॉन्च्ड बाय साऊथ कोरिया. तर नवीन स्पेस एजन्सी कोणती आहे जे साऊथ कोरियाने लॉन्च केलेली आहे आणि ती काय आहे, एक युनायटेड स्टेट्सची जे नॅशनल एरोनॉटिकल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याची ती कोरियन व्हर्जन आहे. सो तिचं नाव काय आहे, कोरिया एरोस्पेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे कासा. नेक्स्ट बघूया, अकॉर्डिंग टू लेटेस्ट एटीपी डबल रँकिंग. तर जे लेटेस्ट एटीपी म्हणजे काय आहे, असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल. तर असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल डबल रँकिंग जे आहे तर त्यानुसार व्हॉट इज इंडिया युकी भांबरीचा रँक किती आहे, तर त्यांचा रँक आहे 52. नेक्स्ट, हाऊ मच पेनल्टी हॅज बीन इम्पोज्ड बाय आरबीआय. तर आयसीआयसीआय बँकवर किती पेनल्टी आरबीआयने इम्पोज केलेली आहे रूल व्हायोलेशन करता, तर किती केलेली आहे, 1 करोड. आयसीआयसीआय बँकवर 1 करोड केलेली आहे आणि येस बँकवर 91 लाख ची पेनल्टी, मॉनिटरी पेनल्टी आहे आरबीआयने लावलेली आहे. नेक्स्ट, बिझनेस लीडर्स ऑफ साऊथ कोरिया अँड विच कंट्री. बिझनेस लीडर जे आहे साऊथ कोरिया आणि कोणत्या कंट्रीजनी काय केलेलं आहे, कोणती कंट्री आहे त्यांनी साऊथ कोरिया सोबत एक डिस्कस केलेले आहे, बेस डिस्कस केलेले आहे एनहान्स करण्याकरता इकॉनॉमिक कॉपरेशन आणि ट्रेड पार्टनरशिपला डेव्हलप करण्यासाठी इन न्यू इंडस्ट्रीज सच एज क्लीन एनर्जी अँड आयसीटी. तर कोणी केलेलं आहे, साऊथ कोरिया आणि युनायटेड अरब इमिरेट्सनी डिस्कस केलेले आहे वेज. नेक्स्ट, रिसेंटली विप्रो लिमिटेड हॅज अनाउन्स्ड कोलॅबोरेशन फॉर ब्रेन रिसर्च, ओके, विथ विच ऑर्गनायझेशन ऑपरेटिंग ॲट IISc. रिसेंटली विप्रो लिमिटेडनी अनाउन्स केलेले आहे, एक कोलॅबोरेशन अनाउन्स केलेलं आहे विथ विच ऑर्गनायझेशन ऑपरेटिंग ॲट IISc. हा थोडासा इथे चुकलेला आहे क्वेश्चन, सो इथेच ब्रेन रिसर्च टाकून दिलेला आहे, तर तसं पाहिजे. रिसेंटली विप्रो लिमिटेडनी कोलॅबोरेशन अनाउन्स केलेलं आहे, तर कोणत्या IIScची जे काय ऑपरेशन ऑपरेटिंग ऑर्गनायझेशन आहे, तर कोणत्या ऑपरेटिंग ऑर्गनायझेशन सोबत कोलॅबोरेशन अनाउन्स केलेलं आहे विप्रो, तर ते केलेलं आहे सेंटर फॉर ब्रेन रिसर्च यांच्यासोबत विप्रोने अनाउन्समेंट केलेली आहे कोलॅबोरेशन. आणि सेंटर फॉर ब्रेन रिसर्च ही काय आहे, एक IIScची ऑपरेटिंग ऑर्गनायझेशन आहे. IISc काय आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ओके, नेक्स्ट बघूया, विच IIT हॅज कोलॅबोरेटेड विथ DRDO. कोणती IIT आहे जिनी कोलॅबोरेट केलेला आहे DRDO सोबत इस्टॅब्लिश करण्यासाठी DRDO इंडस्ट्री अकॅडमिया सेंटर फॉर एक्सिलन्स. ओके, DRDO अकॅडमी सेंटर ऑफ एक्सिलन्स हे एस्टॅब्लिश करण्यासाठी ऑन इट्स कॅम्पस फॉर इनडिसिप्लिनरी रिसर्च इन नेक्स्ट जनरेशन डिफेन्स टेक्नॉलॉजी. तर कोणत्या IIT सोबत DRDO ने कोलॅबोरेट केलेला आहे, तो केलेला आहे IIT कानपूर सोबत. नेक्स्ट, रिसेंटली युक्रेन हॅज साइन्ड अ बायलॅटरल अग्रीमेंट. रिसेंटली युक्रेनने काय एक बायलॅटरल अग्रीमेंट साइन केलेला आहे, कशाकरता साइन केलेला आहे, सिक्युरिटी कोऑपरेशन करता विथ विच कंट्री, कोणत्या कंट्री सोबत, दॅट कंटेन्स अ स्पेसिफिक नंबर ऑफ मिलिटरी एअरक्राफ्ट टू बी प्रोव्हाइडेड टू युक्रेन. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक एअरक्राफ्ट जे आहे ते प्रोव्हाइड करणार आहे युक्रेनला. आणि कोणते आहे ते 30 F-16S बाय 2028 पर्यंत तर 30 F-16S जे आहे एअरक्राफ्ट, मिलिटरी एअरक्राफ्ट ते प्रोव्हाइड करणार आहे. कोण प्रोव्हाइड करणार आहे, बेल्जियमला कोण प्रोव्हाइड करणार आहे, युक्रेनला कोण प्रोव्हाइड करणार आहे. ओके, आणि कोणाचं बायोलॅटरल अग्रीमेंट साइन झालेलं आहे युक्रेन सोबत, ते झालेलं आहे बेल्जियमचं.
आणि बेल्जियम प्रोव्हाइड करणार आहेत. सो रिसेंटली हू हॅज बीन रिइलेक्टेड ॲज स्पीकर, तर इराण न्यू पार्लमेंटचे काय झालेलं आहे, इलेक्शन झालेलं आहे आणि रिइलेक्ट झालेले आहे स्पीकर. तर ते कोण झालेले आहे, तर झालेले आहे मोहम्मद बगेर गालिब यांना रिइलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज अ स्पीकर म्हणून इराणचे न्यू पार्लिमेंटमध्ये. नेक्स्ट, नेम द फॉर्मर एक्झिक्युटिव्ह ऑफ वर्लपूल अँड युनिलिव्हर. तर वर्लपूल आणि युनिलिव्हरचे फॉर्मर एक्झिक्युटिव्ह कोण आहे, ज्यांनी काय, हु हॅज बीन रूल्ड इन द प्रेसिडेंट फॉर नथिंग इंडिया, ज्यांना नथिंग इंडियाचं काय प्रेसिडेंट अपॉइंट करण्यात आलेलं आहे, तर त्यांचं नाव आहे विशाल भोला. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा जॉईन करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला आजच्या न्यूजचे पीडीएफ पाहिजे असेल तर त्या पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, सो आजचा डे कोणता आहे हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी तुम्हाला सेशनच्या सगळ्यात आधी स्टार्ट करण्याआधीच तुम्हाला सांगितलं होतं की आजचा डे कोणता आहे, वाय म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो 29 मे. सो डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.